ठीक आहे. तर आपण हे बघत होतो एक्सकॉन रजिस्टर, यामध्ये 8 बिट्स असतात. हे बिट अड्रेसेबल ऍज वेल एज बायट अड्रेसेबल आहेत. ठीक आहे. मग याचे बिट्स काय होते, SM0, SM1, SM2, REN, TB8, RB8, TIR. ठीक आहे. हे दोन आपण मोडसाठी यूज करतो. कोणता मोड सेट करण्यासाठी, यासाठी SM0, SM1 यूज करतो. हा यूज फॉर मल्टीप्रोसेसर कम्युनिकेशन्स. तुम्हाला सिरियल डेटा ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करायचा असेल तर हा बिट 1 ठेवायचा, नाहीतर हा बिट आपण 0 ठेवणार. TB8, RB8 म्हणजे ट्रान्समिट बिट 8, रिसीव्ह बिट 8. जो 8 बिट आहे तो 8वा बिट इथून सेंड होणार. 8वा बिट म्हणजे स्टार्ट बिटला धरून नाही, तर ऍक्च्युअल डेटा जो आहे तो आपण सेंड करत असताना लोअर बिट म्हणजे 0 बिट असतो, हायर बिट म्हणजे बिट 7 असतो. मग जो काय 8वा बिट असेल त्याला म्हणतो आपण बिट 8. मग काही केसला आपण जो मोड 0 वगैरे बघतो त्यामध्ये काय म्हणणार, तो मोड 1 मध्ये बघणार काय म्हणणार, तो काय असेल तर 8 बिट म्हणजे आपला स्टॉप बिट असणार आहे. रिसीव्ह करताना तो स्टॉप बिट येईल, RB8 पिन इथं या बिटला येईल स्टॉप बिट. हा TIR आहे, म्हणजे ट्रान्समिट इंटरप्ट आणि रिसीव्ह इंटरप्ट. ठीक आहे. तर ट्रान्समिट इंटरप्ट काय सांगतो आपल्याला, जो काय आपला 8 बिट्स किंवा एक सिंगल बाईट तुम्हाला जो ट्रान्समिट करायचा होता सिरियली, तो ट्रान्समिट झाला की हा TI बिट 1 होईल. आपण ऍज अ प्रोग्रामर या TI बिटला 1 करू शकत नाही. ठीक आहे. हा TI बिट 1 होईल, कधी होईल, जेव्हा 8 बिट सिरियल तुम्ही डेटा ट्रान्सफर करत असाल तो पूर्ण ट्रान्समिट होईल तेव्हा हा बिट 1 होईल. तसंच जेव्हा हे सिरियल रिसेप्शन चालू असेल तेव्हा जेव्हा हा 8 चे 8 बिट रिसीव्ह होईल तेव्हा काय होणार, हा बिट 1 होईल. ठीक आहे. तर आपण मला वाटते मोड आपण बघत होतो, मोड 0 पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे ना. मोड 0 बद्दल सांगून झालं का, मेसेज बॉक्सवर सांगा. मोड 0 सांगून झालं होतं का? लवकर बोला. मोड 0 बघितलं होतं ना. हो. मोड 1 झाला होता का? हो. ठीक आहे. बरं, आता मोड 1 मध्ये आपण काय म्हणतो बघा, हा टेबल लक्षात आला असेल तर काय म्हटलं बघा, मोड 1 ला काय म्हटलेलं आहे, व्हेरिएबल. बॉड रेट हा व्हेरिएबल आहे. ठीक आहे. तर मोड 1 चा फंक्शन बघितला होता. आपल्याला पूर्ण सिलेबस मध्ये मोड 1 चा फंक्शन जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि बॉड जनरेशन कसं होतं, तर त्यासाठी हे सिंपल लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे काय बघा, हा एवढा पार्ट आहे, याला आपण बॉड रेट जनरेटरचा पार्ट म्हणूया. ठीक आहे. की म्हणजे यामध्ये बॉड रेट कसा जनरेट केला जातो, तर हा सिंपल ब्लॉक लक्षात ठेवा. हा आपला ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. त्याला डिवाइड करा 12 ने, तर हा काय म्हणतो आपण, टायमरचा फ्रिक्वेन्सी. तुम्ही म्हणाल इथे सीरियल कमिशनचा प्रोग्राम आहे, मग टायमर कशाला पाहिजे, तर कशाला पाहिजे टायमर, तर आपण बॉड रेट हा कुठं सेट करतो, टायमरवरच सेट करतो, तेव्हा तुम्हाला डिवाइड बाय 12 करावं लागणारच आहे. आणि मग पुढचा जो हा युआर्ट आहे सीरियल साठी, तो डिवाइड बाय 32 करतो. आता एक लक्षात घ्या, यामध्ये बऱ्याच म्हणजे आता टायमरचा टाइम पिरियड किंवा त्याला लागणारे मशीन, त्याला लागणारे क्लॉक पल्स वेगळे आहेत, युआरला लागणारे क्लॉक पल्स वेगळे आहेत. याला काही स्पेसिफिक रिझन नाहीये की हा 1 डिवाइड बाय 32च का. ठीक आहे. हे आहे तर आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. याची रिक्वायर्ड याला फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय 32 आहे, त्यामुळे डिवाइड बाय 32 करेल. मग याच्यावर आता आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय असतो तर बघूया आपण इथं. यामध्येच तुम्हाला इथं देऊ. ठीक आहे. तर हे जनरल कळलं का, हा जो आपण ब्लॉक ड्रॉ केलाय हा म्हणजे बॉर्डर जनरेशन कसा होतं हे बघितलेलं आहे. ठीक आहे. हे एवढं कळलं का. फ्रिक्वेन्सी डिवाइड केला 12 ने तर मला 91.66, याला डिवाइड केला 32 ने तर मला 28800 हर्ट्झ. याच्यावर पुढे ठरतं की आपलं काउंट आता काय असला पाहिजे. होतंय का. बोला. हो. ठीक. पुढे क्लिअर करतो.
फॉर्म्युला देतो इथं मध्ये लिहून देतो. ठीक आहे. आता ह्याचा एफ बॉड हे जे काय फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो बॉड रेट जो आहे तो फ्रिक्वेन्सी आहे तो काय असतो तर काय म्हणतो आपण इथे बघा 2 एस मॉड हा बीट सध्या तात्पुरतं सोडून द्या आता त्या डायग्राम मध्ये नव्हता. पुढे काय म्हणतो आपण FOSC हा क्रिस्टल फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय काय म्हटलं होतं 12 बरोबर आणि त्यालाच पण डिवाइड बाय म्हटलं होतं 32. ठीक आहे. आणि जो काय काउंट आहे तो तुम्हाला टाकायचा कशामध्ये TH1 मध्ये म्हणजे लिहितो आपण 256 मायनस TH1. काय केलं फॉर्म्युला काय बघा 2 मॉड एस मॉड हा पिकॉन रेशो मधला एक बीट आहे. हे तुम्हाला नंतर मी सांगतो काय त्यासाठी कसं वापरतो आपण ते तुम्हाला थोड्याने सांगू. आता एवढं लक्षात ठेवा 2 एस मॉड हा एक फॉर्म्युला आहे. एस मॉड हा एक बीट आहे. कोणता बीट आहे आपण एस फॉर्म्युला शिकलो त्यामध्ये काय आहे काय तर नाही. हा पिकॉन मधला बीट आहे. जर तुम्हाला आठवत असेल मायक्रोकंट्रोलर शिकत असताना आपण पॉवर सेविंग मोड शिकलो होतो तेव्हा त्या पिकॉन शिकताना आपण त्यामध्ये पहिलाच D7 बीट होता तो एस मॉड बीट होता. ठीक आहे. तर तो एस मॉड बीट वापरून आपण हे फ्रिक्वेन्सी किती आहे ते ठरवलं जायचं. ठीक आहे. आणि आता मला सांगितलं डायग्राम प्रमाणे बघा या डायग्राम प्रमाणे हा तुमचा ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी डिवाइड केला 12 ने और डिवाइड केला 32 ने तोच इथं लिहिलेला आहे. बरोबर. तर हा तुमचा बॉड रेट असा असणार आहे. बॉडची फ्रिक्वेन्सी काय असेल एवढा पार्ट असणार आहे. ठीक आहे. आता 2 मॉड का याच्याबद्दल बोलू आपण जरा. आता बघ ठीक आहे तुमचं काहीतरी बॉड रेट आहे. ठीक आहे. हे बॉड रेट तुमचं कशावर डिपेंड आहे तुमचं स्पीड जे काय असणार ते तुम्ही कशावर डिपेंड आहे काय चेंज झाला की सगळं चेंज होईल. मेन पार्ट बघा यात हाच महत्वाचा आहे ना. ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी हा जास्त महत्वाचा आहे. बरोबर. त्यामुळे तो जर चेंज केला तर काय होणार पूर्ण तुमचा बॉड रेट किंवा स्पीड चेंज होईल. बरोबर का. म्हणजे याच्यावर तुमचा मेन फॅक्टर आहे. मग आता हा क्रिस्टल ऑसिलेटर म्हणजे हा काय सॉफ्टवेअर पार्ट आहे का तर नाही. आपण क्वार्ट्ज क्रिस्टल कनेक्ट करतो ना. बरोबर. त्याचा पुन्हा सर्किट असतो आठवत असेल बघा आजूबाजूला कॅपॅसिटर वगैरे असतात. ठीक आहे. मग स्टेबल तेवढं फ्रिक्वेन्सी माझ्यासाठी तिथं कॅपॅसिटर वगैरे असतात. म्हणजे जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी किंवा स्पीड वाढवायचा असेल बरोबर फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे स्पीड वाढणार ना. बरोबर नाही. फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे टाइम कमी लागेल. टाइम कमी लागला म्हणजे लवकर गेला म्हणजेच फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे स्पीड पण जास्त असेल. मग जर तुम्हाला सिरियल कंपनीचा स्पीड वाढवायचा असेल तर डायरेक्टली तो कोणावर डिपेंड आहे तर या क्रिस्टॉसिटीवर आहे. बरोबर. 0.92 मेगाहर्ट्झ असेल तेव्हा स्पीड काय होणार डिवाइड बाय 12 केला गट असेल तर डिवाइड करत गेला. जर तुम्हाला हा स्पीड वाढवायचा आहे तर पुन्हा तुम्हाला हा काउंट वाढला पाहिजे ना. म्हणजेच 2 मेथड असतात क्रिस्टल काय म्हणू आपण सिरियल कंपनीचा स्पीड वाढवण्यासाठी. एक मेथड काय जनरली काय म्हणतो आपण क्रिस्टल फ्रिक्वेन्सी चेंज करा. मग क्रिस्टल हायर फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टल ऑसिलेटर वापरला तर काय होणार पुढं साहजिकच सिरियलचा स्पीड तुमचा वाढत जाईल. इथं फ्रिक्वेन्सी वाढणार ना. इथं समजा मी जास्त घेतला इथं दुप्पट घेतला 20 मेगाहर्ट्झच्या आसपास तर काय होणार ही फ्रिक्वेन्सी पण डबल होणार म्हणजे पुन्हा स्पीड वाढली. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय या ऑसिलेटर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे की तुमचा सिरियल कंपनीचा स्पीड काय असणार आहे. बरोबर. मग पुन्हा जर तुम्हाला हायर फ्रिक्वेन्सी वाढवायचं असेल किंवा स्पीड जास्त वाढवायचं काय करावं लागेल तुम्हाला नेहमीचा 0.92 मेगाहर्ट्झ न वापरता तुम्हाला हायर फ्रिक्वेन्सीचा क्लॉक वापरावा लागेल. बरोबर. म्हणजे ते वापरायचं म्हणजे थोडक्यात परत तुम्हाला हार्डवेअरमध्ये चेंजेस करावं लागेल. कधीही लक्षात घ्या हार्डवेअरमध्ये चेंजेस करणं सोपं आपण प्रिफर करतो का सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करणं बरं पडतं. मला हार्डवेअरमध्ये चेंजेस करणं सोपं की सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करणं सोपं. सॉफ्टवेअर सिंपल विचार करा तुमचा मोबाईल आहे. मोबाईलला तुम्हाला अपडेट जर समजा असं असतं की डायरेक्ट आता सध्या कसं असते डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन अपडेट येतं मग आपण अपडेट करतो मोबाईल अपडेट झाला. थोडक्यात सॉफ्टवेअर अपडेट करून टाकतो. ते जर तुम्हाला जर प्रत्येक म्हणायला लागलं की नाही हार्डवेअर जमा करत जावा मग हार्डवेअरला आपण ते अपडेट करून मग तुम्हाला देत जाऊ तर तुम्हाला साहजिकच ते क्रिटिकल वाटेल ना. त्यापेक्षा नेहमी कधी सॉफ्टवेअर अपडेट करणं नेहमी बरं असेल तसंच. जरी आपण 2 मेथड फ्रिक्वेन्सी वाढवायला एक मेथड काय म्हटलं आपण हा
FOSC म्हणजे आउटपुट फ्रिक्वेन्सीज बदला, हायर फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टल आपण वापरणार. ठीक आहे, मग त्यासाठी पुन्हा सर्किटमध्ये चेंज करावं लागतील ना, आजूबाजूची कॅपॅसिटी व्हॅल्यू चेंज होणार, सगळेच व्हॅल्यू चेंज होत जाणार. त्यापेक्षा दुसरा ऑप्शन काय तर हा एस मॉड बीट. जेव्हाही एस मॉड 0 असेल म्हणजे काय, नॉर्मल बॉर्डेड असणार आहे. हे बघा, समजा म्हटलं मी एस मॉड 0 आहे, ठीक आहे, तर 2:0 काय होणार, 1. म्हणजे हा फॉर्म्युला काय, त्याचा फॉर्म्युला काय होणार, FOSC अपॉन 12 इंटू 32 इंटू 256 मायनस TH1. हा जरा नॉर्मल बॉर्डेड झाला. तेच जर म्हटलं एस मॉड 1 तर 2:1 काय होणार, 2 म्हणजे थोडं काय होणार, 2 टाइम्स हा पूर्ण फॉर्म्युला. म्हणजे एस मॉड 1 करून आपण डायरेक्ट बॉड रेट डबल करू शकतो. कळते, आपण नंतर पुन्हा पिकॉन शिकू तेव्हा आपण पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगूया. पण आता हे लक्षात आलं का, जेव्हाही व्हॅरिएबल बॉर्डेड असेल म्हटलं तर तेव्हा फॉर्म्युला काय असणार आहे बॉर्ड फ्रिक्वेन्सीचा, F bod is equal to 2 raised to S mod into FOSC upon 12 into 32 into 256 minus TH1. ठीक आहे, इथपर्यंत कळलं का? हे इथपर्यंत कळलं का? हो, ठीक आहे. आता आपण एक बॉड रेटचा टेबल करूया बघा. म्हणजे काय, आता याच्यावर लक्षात घ्या बघा, इथं हा काय म्हटलंय, तुमच्याकडे कॅल्सी असेल तर कॅल्सीमध्ये बघा 11.0592 मेगाहर्ट्ज डिवाइड बाय 12 किती होतो, 921.66. त्याला डिवाइड केला 32 ने तर तुम्हाला मिळतो 28800 हर्ट्ज. ठीक आहे, आता याला आपण डिवाइड करा 3 ने डिवाइड करा, काय मिळते बघा, 2800 हर्ट्ज एवढा आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळाला. याला डिवाइड करा 3 ने, काय मिळते बघा, मग किती मिळतोय, काय 280 केलं केवढा मिळतंय. स्वप्नील, कुठल्या जगाचा कॅल्सी वापरतोस? बरोबर का, 2800 डिवाइड करा 3 ने तुम्हाला 9600 मिळणार ना. अरे 28,800 डिवाइड बाय 3 करा, किती मिळेल, 9600. ठीक आहे, म्हणजेच आपण काउंट कुठं लोड करतो, TH1 मध्ये, बरोबर का. आपण डेसिमल काय करणार, डिवाइड बाय केला म्हणजे डेसिमल लिहायचं आपण -3 लिहितो का, हे सगळं मला नंतर फॉर्म्युलाने एक्सप्लेन करून सांगतो मी. आता फक्त हे लक्षात घ्या, कसं लक्षात ठेवायचं, याला डिवाइड केला 3 ने मिळतं 9600, तेव्हा TH1 मध्ये काउंट काय असणार, -3. ठीक आहे, तसंच जर म्हटलं याला डिवाइड करा 6 ने, काय मिळेल, मिळेल का, कळलं काय हे. तसंच डिवाइड करा 12 ने, तर काय मिळतंय, ठीक आहे. तसंच डिवाइड करा 24 ने, असा तुम्हाला काउंट मिळेल. ठीक आहे, तर हे टेबल नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रोग्राम करताना लागणार आहे. आपण प्रोग्राम करताना आधी सॉल्व्ह पण करणार आहे, त्यामुळे तसं पाठ करायची गरज नाही, पण माहित असावं, काही गोष्टी नेहमी सॉल्व्ह करूनच पाठ करायला पाहिजे असं नाही. आपल्याला काही गोष्टी माहितच नाही तर हा डेसिमल मध्ये काउंट आपण असं टाकणार प्रोग्राम मध्ये. हेच तुम्हाला जर म्हटलं हेक्स मध्ये काउंट टाका, ठीक आहे, हेक्स मध्ये काउंट कसं टाकणार, सिंपल बघा, -3, बरोबर. आपला एक डिजिट, बरोबर का, एक डिजिट हेक्साडेसिमलचा किती बिटचा असतो, आपण म्हणतो 4 बिटचा असतो, बरोबर. त्यामध्ये काय म्हणतो आपण आता बघा, एक सिंगल डिजिट म्हणजे टोटल हेक्साडेसिमल काय म्हणतात, त्यामध्ये टोटल 16 नंबर असतात, बरोबर. 16 मधनं 3 गेले काय होणार, 13. म्हणजे हा काय होणार, 8 बिट नंबर हायेस्ट काय असतो, FFH, बरोबर. टोटल 256. त्यातनं काय म्हणतो आपण आता, 16 मधनं 3 गेला D,
हा झाला FDH. 16 मधनं 6 गेला A, हा होणार काउंट FAH. 16 मधनं 12 गेला 4, हा होणार F4H. ठीक आहे. 24 म्हणजे काय बघा आता, 16 मधनं 16 गेला आणि परत त्यातनं अजून 8 गेला म्हणजे राहणार काय 8 आणि इथे येणार E. हे टेबल तुम्हाला बॉर्ड साठी लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला विचारेल तुम्हाला माहित असलं पाहिजे की जर बॉर्ड रेट 9600 पाहिजे तर तेव्हा काउंट काय असेल TH1 मध्ये, तर हेक्स मध्ये म्हणणार FDH आणि डेसिमल मध्ये म्हणणार -3. इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत कळलं का? हो. ठीक आहे. आता बघा, ठीक आहे. हे आता जर हे सगळं कधी म्हणतो आपण, हे टेबल तेव्हा व्हॅलिड आहे जर एसमॉडचं व्हॅल्यू 0 असेल. ठीक आहे. जर एसमॉडचा व्हॅल्यू 1 असेल, ठीक आहे, आणि TH मध्ये काउंट FDH असेल, तर मला सांगा बॉड रेट किती असेल? बरोबर. हा पूर्ण टेबल फॉर एसमॉड इक्वल टू 0 आहे. मी आता काय म्हणतोय, जर एसमॉड इज इक्वल टू 1 असेल आणि TH ला किती म्हटलं आपण व्हॅल्यू FDH असेल, तर मग आता मला सांगा किती फ्रिक्वेन्सी असला पाहिजे? बोला लवकर, आपण मगाशीच काहीतरी बोललो होतो इथं. एसमॉड 1 आहे म्हणजे काय होतं, बॉर्डेड मध्ये काय फरक पडतो एसमॉड 1 असेल तर? काय फरक पडतो? एसमॉड 1 असेल तर काय आणि एसमॉड 0 असेल तर काय? फॉर्म्युला मध्ये काय म्हटलं होतं, नोट केलाय कोणी फॉर्म्युला? असंच कोणताही फॉर्म्युला देत नाही मी, तुम्हाला महत्वाचं असते म्हणून देत असतो. नोट केलाय का कोणी फॉर्म्युला? काय म्हटलं होतं, एसमॉड 0 असेल तर काय होईल, एसमॉड 1 असेल तर काय होणार? तुम्हाला काय माहित नाही. बघा, आपण सांगितलेलं आता मगाशीच, एसमॉड 1 म्हणजे 2:1 होणार म्हणजे डबल. जेव्हाही एसमॉड 1 असेल तेव्हा बॉर्डेड डबल असणार, म्हणजे FDH काउंट टाकला तरी बॉर्डेड काय असेल याचा डबल म्हणजे 19,200 असणार. जेव्हा FH टाकला एसमॉड 1 असताना तर बॉर्डेड किती असेल याचा डबल 9,600 कळलं असेल. ठीक आहे. बर, मग आता हे कशावरनं काढतो आपण, तुम्हाला प्रत्येक वेळी आपल्याला काउंट करेक्शन करायचं आहे. जसं की आता फॉर्म्युला काय म्हटलं होतं, F बॉड इज इक्वल टू 2⁻s mod into FOSC अपॉन 12 into 32 into काउंट आपण टाकतो टाइमर मध्ये, ऍडव्हर्टाइज पाहिजे म्हणून लिहिला आपण 256 मायनस TH1 हा जनरल फॉर्म्युला असतो. तुम्हाला काय पाहिजे आता, फ्रिक्वेन्सी मध्ये दिलं असेल, क्वेश्चन मध्ये म्हटलं असेल 9,600 साठी काउंट काय असला पाहिजे, मग आपण घेणार काय, त्यासाठी फॉर्म्युला काय होणार, असा फॉर्म्युला होणार 256 मायनस TH1 इज इक्वल टू काय होणार 2⁻s mod into FOSC अपॉन 12 into 32 into F बॉड. यातनं TH1 चा फॉर्म्युला काय होईल, तर 256 मायनस आयतनेला 2⁻s mod into FOSC upon 12 into 32. ओके. तर हे आता याच्यावर नेहमी तुम्हाला जेव्हा सेल्फ प्रोग्राम असेल तेव्हा हे काउंट कॅल्क्युलेट करायला 1 मार्क असेल, तेव्हा आपण इथून हे काउंट नेहमी कॅल्क्युलेट करत राहणार आहे. जर तुम्हाला म्हटलं असेल बॉर्ड रेट किती आहे, बॉर्ड रेट तुम्हाला दिला असेल 9,600 म्हणजे तुमचा F बॉर्ड तुम्हाला दिलेला आहे आणि हा F इथं आला ना, हा खाली इंटू F बॉर्ड. ठीक आहे. मग याच्या काय म्हणतात आपण, जर म्हटलं एस मॉड 0 असेल, एस मॉड इक्वल टू 0, तर TH1 काय होणार 256 minus 2⁻0 into frequency plus 3.5059 megahertz upon 12
इंटू 32 इंटू एफ बॉड किती म्हटलंय 9600. तर हा तुम्हाला मिळेल, कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला मिळेल 3. 256 मायनस 3 म्हणजे झाला 253. हा लिहितो आपण हेक्स मध्ये कसं तर FDH. ठीक आहे, कळलं का इथपर्यंत? इथपर्यंत कळलं का? अरे हो किंवा नाही काहीतरी बोला. ठीक आहे, ठीक आहे. तर हे आपण कॅल्क्युलेशन बघितलं कसं कॉम्बिनेशन केलं जातं. आपण परीक्षेला वगैरे तुम्हाला मोड 1च एक्झाम्पल आहे, तेव्हा आपण नेहमी मोड 1च यूज करणार आहे. आता पुढचे 2 मोड आपण बघूया, मोड 2 आणि मोड 3 काय असतात. ठीक आहे, आता मोड 2 हे काय जवळजवळ मोड 1 सारखा, फक्त यामध्ये 9 बिट UART म्हणतो आपण. मोड 2 म्हणजे याला म्हणतो आपण 9 बिट UART. 9 बिट UART का म्हणायचं, यामध्ये काय असणार तुमचा 8 बिट डेटा असणार मेन, जो आपल्याला ट्रान्सफर करायचा लाईक मोड 1. प्लस यामध्ये एक प्रोग्रामेबल बिट असतो. ठीक आहे, म्हणजे हा 9वा बिट असणार आहे. कळतंय? तर असे जे बिट असतात, जसं आपण मोड 1ला काय म्हटलं, फक्त 8 बिट UART म्हणजे 8 बिट डेटा, त्याला आधी स्टार्ट बिट स्टॉप बिट काहीतरी असेल. पण यात काय होतं, इथे 9 बिट UART आहे म्हणजे काय, फ्रेमिंग करताना 8 बिटलाच फ्रेम होणार, पण हा 9वा बिट पण ट्रान्समिट होणार आहे. तर हा कुठं असेल, ट्रान्समिट करताना हा बिट जाणार टी बिट मध्ये, रिसिव्ह करताना हा बिट येणार आर बिट. इथं ऍक्च्युअल यूज आहे टी बिट आणि आर बिटचा. ठीक आहे, मोड 1 मध्ये काय ते असंच आहे म्हणून आपण तिथं स्टॉप बिट तिथे टाकला जातो. पण मोड 2 मध्ये ऍक्च्युअल यूज आहे तो 9 बिटचा. 9 बिट म्हणजेच काय असणार आहे, तो बिट 8 असणार आहे. तर तो बिट 8 ट्रान्समिट करताना तो बिट कुठं असणार आहे, तर टी बिट मध्ये असणार आहे. रिसिव्ह करताना रिसिव्हरला तो बिट कुठे येणार आहे, तर आर बिटला येणार आहे. हा थोडक्यात बिट काय असतो, तर बाकी सगळं फंक्शन सेम, फक्त हा 9वा बिट वेगळा, म्हणजे हा थोडक्यात पॅरिटी बिट सारखा असतो. ठीक आहे, म्हणजे हा बिट 1 किंवा 0 असेल. 1 असेल म्हणजे म्हणतो आपण ऑड पॅरिटी, 0 असेल तर म्हणतो आपण हा इव्हन पॅरिटी. तर हा काय सांगत असतो, तुम्ही जो काय 8 बिट सेंड करत आहात, ते समजा 8 बिट सेंड करत आहात, तर हा 9 बिट मध्ये अशा वेळी जेव्हा हे बिट तुम्ही ट्रान्सफर करत असतात, तेव्हा हा 9 बिट म्हणजे प्रोग्राम बिट मध्ये व्हॅल्यू काय असणार तर बघायचं, 1 2 3 4 5 वर म्हणजे ऑड आहे, म्हणजे हा 9 बिट 1 असेल, म्हणजे ट्रान्सफर होताना टी8 मध्ये हा असणार. कळतंय? तसंच जेव्हा 8 बिट रिसिव्ह होत आहे, समजा रिसिव्ह होत आहे, रिसिव्ह काय होतंय म्हणूया आपण, काहीतरी असा बिट रिसिव्ह होत आहे. किती बिट आहे, 8 बिट. यामध्ये बघा नंबर ऑफ वन्स किती आहेत, तर नंबर ऑफ वन्स इव्हन आहे, म्हणजे हा ऑड बिट म्हणजे 0 असणार. म्हणजे आता या केसला आरबीएट मध्ये काय व्हॅल्यू येणार, 0 येईल. यानं काय कळतं की जो रिसिव्ह डेटा होत आहे किंवा जो ट्रान्समिट होत आहे, तो त्यामध्ये ऑड बिट्स आहेत, ऑड नंबर ऑफ वन्स आहेत, इव्हन नंबर ऑफ वन्स आहेत, हे कळतं आपल्याला 9 बिट मध्ये. कळतंय? बाकी हे कळलं का, इथपर्यंत लक्षात आलं का? हे कळलं का? हो, ठीक. तर क्लिअर करतो मी आता. तर हे तुम्हाला लॉजिक लक्षात आलं असेल. मग यामध्ये पण सेम मोड 1 सारखा, फक्त फरक हा 9 बिट पण असतो यामध्ये. टोटल किती बिट ट्रान्सफर होणार, 11 बिट. 11 बिट कोणते, तर 9 बिट म्हणजे 8 बिट तुमचा काय म्हणतो आपण ऍक्च्युअल डेटा, एक प्रोग्रामेबल बिट, स्टार्ट बिट आणि स्टॉप बिट, असे टोटल 11 बिट्स ट्रान्समिट होणार आहे. मग इथं पण सेम, पहिला जाताना कोण जाणार, पहिला ह्याच्यामध्ये आपण बिट टाकणार, तो त्याला फ्रेम कोण पाठवत जाईल, पहिला जाईल LSB, मग जाईल D0 D1 D2 असं D7 जाईल. आणि हा जो 9 प्रोग्रामेबल बिट आहे तो काय फ्रेम मध्ये असणार नाही, तर तो कुठं असणार आहे, जाताना तो टी8 मध्ये असेल, ट्रान्समिट करताना तो टी8 मध्ये असणार, रिसिव्ह करताना तो आरबिट मध्ये येणार आहे. ठीक आहे, बघा हे आपण काय म्हणजे करणार नाही, ते बिट जे असले आपण तो व्हॅल्यू 1 किंवा 0 काय असणार आहे तो. ठीक आहे, 9 कॅन बी पॅरिटी बिट, जे तुम्हाला आता म्हटलंय ते. ठीक आहे, रॉड ॲज अ फिक्स्ड आहे, किती आहे रॉड फिक्स्ड, 1/32, म्हणजे ह्याचा फॉर्म्युला आपण असं म्हणतो, FOAC/32. ठीक आहे, और FOAC/64.
कळलंय? कळलं का? किंवा त्याला इंजिनला आपण डायरेक्ट असं फॉर्म्युला म्हणतो, मोड 2 ला तुमचा जो एफ बॉड असेल तो म्हणजे असतो 2s mod into FOAC upon 64. ठीक आहे. मग जर एस मॉड 0 असेल तर त्यावेळी फ्रिक्वेन्सी काय होणार? 2:0 म्हणजे 1, मग होणार FOAC by 64. जर एस मॉड असेल 1 तर होणार 2:1 म्हणजे 2 होईल. मग तेव्हा फ्रिक्वेन्सी काय होईल? तर हा फ्रिक्वेन्सी होईल. कळलं? बाकी सगळा फंक्शन ऑलमोस्ट सेम लाईक मोड 1. हे कळलं का? ठीक आहे. आता मोड 3 म्हणजे सगळं मोड 2 सारखं सगळं ऑपरेशन, हे सगळं 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 पॉइंट सेम, फक्त बॉड रेट याचा व्हॅरिएबल असतो. व्हॅरिएबल बॉड म्हटला की फॉर्म्युला काय असणार? मागास सारखा, एफ बॉड इज इक्वल टू 2s mod into FOAC upon 12 into 32 into 256 minus TH1. ठीक आहे. बाकी सगळं म्हणजे सगळं सेम आहे. कळतंय का? सगळं सेम. हे जे काय म्हटलं सगळं वाक्य सेम, फक्त फ्रिक्वेन्सी व्हॅरिएबल आहे. आपण बघा सगळ्यात पहिला तिथं सांगितलं होतं. सगळ्यात पहिला कुठं? इथं सांगितलं काय? 90 मीटर 90 मीटर म्हणजे सगळं काम सेम, फक्त फरक काय बघा, इथं फिक्स्ड इथं व्हॅरिएबल. जिथे आपण व्हॅरिएबल म्हणतो तिथं काय होणार? फॉर्म्युला आपला हाच असणार आहे बॉडचा. मोड 1 मोड 2 ला फॉर्म्युला सेम आहे बॉड रेट फ्रिक्वेन्सीचा. इथं काय म्हणतो बघा, शिफ्ट रेट असेल तेव्हा म्हणतो आपण FOAC by 12 हा फिक्स आहे. इथं फिक्स किती असणार आहे? याला आपण असं म्हणण्यापेक्षा काय म्हणतो याला 2s mod into FOAC upon 64 हा मोड 2 साठीचा आहे. ठीक आहे. तर सिरियलचे सगळे मोड्स कळले का? सिरियलचे सगळे मोड्स कळले का? ठीक आहे. तर आपण मोड बद्दल बोललो होतो. 4 मोड्स आहेत. ठीक आहे. आता पुढचा बीट काय बघा, SM0 झाला, SM1 SM2 झाला. आता पुढचा काय? REN म्हणजे रिसिव्ह एनेबल. हा काय म्हणणार आपण? जेव्हाही आपल्याला ट्रान्समिट आणि रिसिव्ह दोन्ही करायचं तेव्हा हा बीट 1 असेल, बाकी वेळी तो 0 असेल. जर तुम्हाला ट्रान्सफर किंवा रिसिव्ह काही करायचं नसेल तर हा बीट 0 असेल. जर ट्रान्सफर करायचा नसेल तर हा बीट 0 असणार. ठीक आहे. ते कन्फ्युज करू नका. बऱ्याच जणांना काय वाटतं 80 म्हणजे REN फक्त रिसिव्ह एनेबल आहे. लोकांना वाटतं की 1 म्हणजे फक्त रिसिव्ह, 0 म्हणजे ट्रान्समिट. तर असं नाही. 1 म्हणजे सिरियल ट्रान्समिट ऍज वेल एज रिसिव्ह. 0 म्हणजे म्हणतो आपण काय? 0 म्हणजे डिसेबल झालं. नाहीतर ट्रान्समिट नॉर रिसिव्ह. ठीक आहे. तुम्हाला ट्रान्समिट रिसिव्ह दोन्ही करायचं तर कंपल्सरी तो 1 पाहिजे. आता हे आपण जेव्हा मायक्रो शिकतो तेव्हा आपण असं गोष्टी म्हणतो की हॅबिट ऍड्रेसवर त्यामुळे याला तुम्ही 1 असे करू शकता, 1 किंवा 0 करू शकता. ठीक आहे. बघा पुढे ठीक आहे. ट्रान्समिटर म्हणजे काय म्हटलं बघा, मोड 1 असू दे किंवा मोड 2 असू दे किंवा कोणताही मोड असू दे, जेव्हाही तुम्ही 8 बाईट तुम्हाला जो काय ट्रान्समिट करायचा 8 तुम्हाला जो काय ट्रान्समिट करायचा आहे तो आपण कुठं लोड करतो? एस बफ मध्ये. समजा तुम्ही एस बफ मध्ये पहिला व्हॅल्यू दिला असेल, मी ASCII मध्ये लिहितो A. ठीक आहे. ASCII मधला A लिहिला म्हणजे हा थोडक्यात काय असतो? ASCII मधला A म्हणजे असतो आपला हेक्स मध्ये 41H. 41 म्हणजे कसं लिहिणार? 01000001. तर ट्रान्समिट कसा होईल? पहिला जाणार हा 1 जाईल. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिला काय होणार? हे फ्रेम केलं जाईल आणि स्टार्ट बीट आणि स्टॉप बीट असेल. पहिला जाईल स्टार्ट बीट, मग जाईल हा 1, मग जाईल हा 0, 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 मग जाईल हा 1, मग जाईल हा 0. आणि जसा पुढे स्टॉप बीट सेंड व्हायला स्टार्ट झाला की तेव्हा लगेच TI बीट 1 होईल. आपण ऍज अ प्रोग्रामर याला 1 करत नाही, हे लक्षात घ्या. आपण याला फक्त 0 करू शकतो. आपण याला 1 करत नाही. याला 1 कोण करतं? स्वतः मायक्रो कंट्रोलर किंवा आपण म्हणूया CPU करतो. कधी करतो? तर 8 चा बीट ट्रान्समिट झाला आणि आता स्टॉप बीट सेंड व्हायला चालू झाला की हा बीट 1 होईल. हा आपल्याला काय इंडिकेट करतो प्रोग्रामरला की आता TI बीट 1 झालेला आहे.
तर तुम्हाला नेक्स्ट बाईट जो काय ट्रान्समिट करायचा असेल, समजा मला ट्रान्समिट करायचा होता AND अँड, हे मला ट्रान्समिट करायचं होतं, तर पहिला ए गेल्यावर मगच मी एन सेंड करणार, नाहीतर काय होईल, समजा जे फक्त 5 बिट गेलेत आणि मी लगेच एसबफला टाकला एन, तर काय होणार यामध्ये, आता हे पूर्ण इरेज होईल, आता नवीन एन मधला डेटा चालतोय. तर असं आपल्याला करायचं नाही. त्यामुळे काय, आपल्याला पूर्ण हा बाईट ट्रान्समिट झाला तरच नेक्स्ट बाईट, ए झाल्यावर मगच एन मगच बी जायला पाहिजे. कळतंय? तर यासाठी काय होतं, तर यासाठी तुम्हाला काय केलं जातं, यासाठी आपल्याला कळणं गरजेचं आहे की बाईट पूर्ण ट्रान्समिट झालाय का नाही. तर हे सांगायचं काम कोणाचं आहे, तर या टीआय बिटचं आहे. कळलं का टीआयचा यूज? टीआयचा एक्झॅक्ट यूज कळला का? बोला, टीआयचा एक्झॅक्ट यूज कळला का? अरे बोला लवकर, हो किंवा नाही, किती वेळ लागते सांगायला? रिपीट. बघा, ठीक आहे, कोणताही एरबिट सेंड करायचा असेल, ट्रान्समिट करायचं म्हणजे आपण कशा डेटा टाकतो, एसबफ मध्ये. ठीक आहे, समजा मी एसबफ मध्ये काय टाकला, एखादा आस्की डेटा टाकला ए. आस्की मधला ए म्हणजे काय असतो, जनरली म्हणतो आपण हेक्स मध्ये तो असतो 41H. 41 कसा असतो, 01000001 असा हा 8 बिट डेटा आहे. आपण एसबफ मध्ये टाकलाय हा, पण आता याला काय होणार, याला स्टार्ट बिट स्टॉप बिट दोन्ही येणार. ट्रान्समिट कसा होईल, मी एसबफ मध्ये टाकला तर ट्रान्समिट होणार, पहिला जाईल स्टार्ट बिट, मग जाणार हा 1, मग 0, मग हा 0, मग 0 बघा, D0 D1 D2 D3, हा D4 गेला, D5 गेला, D6 गेला, D7 गेला. आता हा स्टॉप बिट जात आहे. ठीक आहे, अजून हा पूर्ण गेला नाहीये, हा सेंडिंगला चालू होईल, म्हणजे जसा हा कम्प्लीट झाला 8 बिट ट्रान्समिट करून, आणि जसा हा स्टॉप बिट जायला सेंड करायला चालू होतो, त्याच वेळी टीआय बिट 1 केला जातो. सीपीयू याला टीआय बिट 1 करतो. म्हणजे हा काय सांगतो की जे काय तुम्ही 8 बिट तुम्ही एसबफ मध्ये दिला होता ट्रान्समिट करण्यासाठी, तो आता ट्रान्समिट झालेला आहे. आता तुम्ही नेक्स्ट बाईट जो पाहिजे तो ट्रान्सफर करू शकता. जर टीआय 1 झाला असेल, तर मग आपलं काम काय असेल ऍज अ प्रोग्रामर, आपण टीआय ला 0 करणार आणि आता नेक्स्ट एसबफ ला काय टाकायचं आहे, एन. मग आता आपण नेक्स्ट एसबफ ला एन सेंड करणार आणि पुन्हा हे कधीपर्यंत थांबणार, जोपर्यंत टीआय पुन्हा 1 होत नाही तोपर्यंत आपण इथंच थांबणार. पुन्हा टीआय 1 झाला की परत नेक्स्ट सेंड करा. काय नेक्स्ट करायचं आहे, एसबफ ला सेंड करायचं आहे डी. कळलं का? आता कळलं का? हो, ठीक आहे. तर हा सिंपल आपण टीआय बद्दल बोललो. बघूया इथे काय म्हणतो तसंच, when 8051 finishes the transfer of the 8-bit character, it raises the TI flag to indicate that it is ready to transfer another byte. ठीक आहे, मग पुन्हा तसं आरायला काय सेम याच्या उलट. हा काय, आता मगाशी काय म्हटलं, 8 बिट सेंड होता, रिसिव्हर मला माहित नाही काय 8 बिट काय माहित नाही, बरोबर. रिसिव्हरला काय माहित नसतो ना, मग तो काय करणार, त्याचं काम काय, जे येईल ते बिट घेईल. पहिला स्टार्ट बिट आला, मग पुढचा हा बिट आला, 2 3 4 5 6 7 8 बिट आला, आणि जसं हा रिसिव्हरला चालू, जसं काय हा डेटा डिफ्रेम होऊन हा अवेलेबल होईल एसबफला. जसा स्टॉप बिट यायला लागेल तेव्हा काय होणार, तो एसबफ सॉरी आर-आय होईल 1. मग हा काय सांगेल, जो काही डेटा रिसिव्ह केलेला आहे तो कुठं अवेलेबल आहे, आता एसबफ मध्ये अवेलेबल आहे. तर नेक्स्ट बाईट यायच्या आधी त्याला लवकर कुठेतरी कॉपी करून ठेवा, नाहीतर काय होईल, समजा आर-आय 1 झालाच नाही, आपल्याला कळेल का डेटा आलाय म्हणून, नाही कळणार. समजा पहिला ए आलाय आणि आपल्याला कळलंच नाही आर-आय 1 झालाय म्हणून, मग काय झालं असतं, मग पुढचा एन आला, डी आला, कळेल का, आपण घेईल तेव्हा कदाचित, आपण एन आलं तेव्हा घेईल, पण तो पण ए गेला असेल ना कुठेतरी. एसबुक मध्ये सगळं डेटा आहे, पहिला एसबुक मध्ये ए आला, मग पुढे येणार एन, पुढे येईल डी, आणि काय काय असेल मला माहित नाही काय येणार आहे, कारण की आपण रिसिव्हर आपल्याला माहित नाही काय असणार आहे. ट्रान्समिट करताना तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय सेंड करणार आहे, पण रिसिव्ह करताना तुम्हाला माहित नाही काय रिसिव्ह करणार आहे, जे येईल ते आपण रिसिव्ह करणार आहे. ठीक आहे, त्यामुळं बीट आलाय आणि तो एसबुक मध्ये डिफ्रेम करून ठेवलाय हे कळण्यासाठी आर-आय बिट 1 केला जातो. सीपीयू या आर-आय बिटला 1 करतो जेव्हा त्याला डेटा सेट रिसिव्ह झालाय आणि तो कुठं स्टोअर झालाय, एसबुक मध्ये काढून ठेवला असेल, तेव्हा तो आर-आय बिट 1 करेल. तो आपल्याला काय सांगतोय की लवकर तो बिट कुठेतरी सेफ ठिकाणी कॉपी करून ठेवा, कारण की रिसिव्हरला कधी डेटा येऊ शकतो. मग जर तुम्ही त्याला कॉपी करायच्या आधी नवीन डेटा जर आला, तर एसबुक मध्ये तो डेटा ओव्हरराईट केला जाईल, पहिला डेटा इरेज होईल. त्यामुळे आपलं काम काय असेल, जेव्हा जेव्हा आर-आय 1 होईल तर आपलं पहिलं काम काय असेल, तो डेटा कॉपी कुठेतरी ठेवा.
तसंच RI पण 0 करा, मग आता नेक्स्ट बाईट रिसिव्ह व्हायची वाट बघत बसा. तेच लिहिलं वगैरे काय लिहिलंय, when the 8051 receives data serially via RHD, it places the byte in the SBUF register. आला डेटा RHD मधून, तो कुठे येईल त्याचा डेटा, SBUF मध्ये रिफ्रेम होऊन येईल. Then raises the RI flag bit to indicate that a byte has been received and should be picked up before it is lost. म्हणजेच RI बिट काय सांगतो मला, 1 जरा मी काय सांगतोय की डेटा रिसिव्ह झाला आहे SBUF मध्ये, आणि लवकर त्याला कॉपी करून घ्या दुसरी कुठेतरी, तो लॉस व्हायच्या आधी. लॉस कधी होईल, तर त्याच्यावर आणखी डेटा जर रिसिव्ह झाला त्याच ठिकाणी. तर कळतंय का? हे सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. तर हा होता तुमचा एसकॉन रजिस्टर. ठीक आहे. आता एसमॉड म्हणजे काय मगाशी आपण बघितलं, म्हणजे हा एक तुमचा पिकॉन रजिस्टरचे बिट आहे. बघा, एसमॉड, GF1, GF0, PD, IDL. त्यातलं एसमॉड म्हणजे काय म्हणतो आपण, हा 1 किंवा 0 करून हा यूज करतो आपण बॉड रेट डबल करण्यासाठी. हा बिट जर 1 असेल तर बॉड रेट डबल होणार, हा बिट जर 0 असेल तर बॉड रेट आहे तसाच राहील. ठीक आहे. नॉर्मल केसला आपण नेहमी शक्यतो बॉड रेट आहे तसं ठेवणार आहे. जर तुम्हाला बॉड रेट कधी म्हटलं असेल 9600च्या वरचं पाहिजे, तर आपण त्या केसला एसमॉड 1 ठेवणार आहे. बाकी नॉर्मल केसला आपण नेहमी एसमॉड 0 ठेवणार आहे प्रोग्रामसाठी. कधी हा जनरल पर्पज फ्लॅग बिट आहे, जो अजून पण रिझर्व फॉर फ्युचर यूज आहे, अजून आपण त्याचा वापर करत नाही. पुढचं PD आणि IDL. PD म्हणजे म्हणतो आपण पॉवर डाऊन मोड, IDL म्हणजे म्हणतो आपण आयडल मोड. हे 2 पॉवर सेव्हिंगचे ऑप्शन आहेत. ठीक आहे. आणि पुन्हा लक्षात घ्या, हा जो काय एसमॉड म्हणजे पिकॉन रजिस्टर आहे, हा पिकॉन रजिस्टर हा बाईट ऍड्रेसेबल आहे. तुम्ही पर्टिक्युलर याचा बिटला 1 करू शकत नाही. तुम्हाला पूर्ण पिकॉनला व्हॅल्यू द्यावं लागेल. याला 1 करून वाटलं सगळ्यांना 0 द्या, मग तुम्ही हा एसमॉड 1 करू शकता. हे बघा, एसमॉड 1 असेल तर डबल बॉड रेट आणि 0 असेल तर नॉर्मल. हा बिट ऍड्रेसेबल नाहीये आता म्हटल्याप्रमाणे. ठीक आहे. ह्याला कसं सेट करणार, तुम्हाला पिकॉनला व्हॅल्यू द्यावं लागेल. असेल म्हणजे काय म्हणतो आपण, मूव्ह ए पिकॉन, किंवा तुम्ही काय करणार यामध्ये तुम्ही असं करू शकता, पिकॉन इज इक्वल टू, समजा तुम्हाला हा 1 ठेवायचा आहे, बाकी सगळे 0 आणि जरा 80, तर तुम्ही आता हे यात कसं लिहिणार, सी मध्ये पिकॉन 0x80. ठीक आहे. पिकॉन 0x80 असं आपण लिहू शकतो. कळलं? इथपर्यंत क्लिअर झालं का? बोला. हो, हे तुम्हाला सगळं आधी झालेलं आहे, त्यामुळं आता मग म्हटल्यावर 2 प्रकार आहेत. बॉर्डर कसं आपण डेव्हलप करू शकतो, एक म्हणजे एसमॉड वापरून, किंवा दुसरा म्हणजे काय, हायर फ्रिक्वेन्सी क्रिस्टल वापरा. ठीक आहे. आपलं सोपं कोणतं पडतं, हे सोपं पडेल, हा सॉफ्टवेअर मेथड आहे, तुम्ही फक्त प्रोग्राम चेंज करणार ना, त्यामुळे हे आपल्याला मेथड, सेकंड मेथड सोपं पडतं, तेव्हा आपण हा मेथड यूज करणार. ठीक आहे. मग हे आता मगाशी म्हटल्याप्रमाणे बघा, एसमॉड 0 असेल तर बॉर्डर काय होणार, 9600. एसमॉड 1 ला बॉर्डर या अकाउंटला काय होणार, ह्याचा डबल. तर बघा, हा ठीक आहे. नोट करून ठेवा, किंवा मगाशीच मी लिहून दिलेलं आहे, तर त्यावर लिहून घेतलं असेल तर असेलच, स्क्रीनशॉट वापर असेल तरी तुम्हाला असेलच. ठीक आहे. पिकॉन, त्यातलं जर आपण आयडल मोड आणि पॉवर डाऊन मोड, ते आपण आधी पण बघितलेलं आहे. डायग्राम आहे का? ठीक. बर, पॉवर आयडल मोड माहिती आहे का सांगायला पाहिजे? पॉवर डाऊन आयडल मोड माहित आहे का? नाहीतर नंतर ते परत रिवाइज करू आपण. आता प्रोग्रामसाठी बघत आहोत आपण, त्यामुळे आता काही सांगत नाही जास्त. मला वाटतं आधी पण आपण बोललोय याच्यावर, एकदम मला वाटतं स्टार्टिंगच्या वेळी. ठीक आहे. बघू आपण नंतर. सोपं आहे, हे पॉवर सेव्हिंग साठी वापरतो आपण. पॉवर डाऊन म्हणजे पूर्ण सगळ्यांना क्लॉक बंद, आयडल मध्ये फक्त सीपीयूचा फक्त क्लॉक बंद असतो, बाकी सगळ्यांचा क्लॉक चालू असतो. ठीक आहे. इथून बाहेर पडायचं ऑप्शन, तुम्ही फक्त रिसेट करूनच या मोड मधून बाहेर पडू शकता. इथं तुम्ही रिसेट किंवा इंटरप्ट आला तरी या मोड मधून बाहेर पडू शकता. एवढाच फक्त बेसिक लॉजिक आहे. हे पॉवर सेव्हिंग साठी आपण वापरतो, म्हणजे कमी पॉवर वेस्ट होणार. ठीक आहे. एडिटर मध्ये आपण नंतर बघूया. ठीक आहे. तर आता आपण कोणते SFR शिकलो बघा यासाठी.
सिरियल कमिशनसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा SFR कोणता आहे तर एस्कॉम. बरोबर, हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे. आता आपण प्रोग्रामिंग करताना याच व्हॅल्यू काय टाकणार आहे बघा, कधी लक्षात घ्या. तुम्ही काय म्हटलं, तुमच्या सिलेबसला डिग्री डिप्लोमा काही करा, तुम्हाला शक्यतो सिरियलचा फक्त आपण मोड 1 यूज करणार आहे, जो आहे 8 बिट UART. त्यामुळे तुमचा नेहमी हा काय असं व्हॅल्यू असं बघा, इथं नेहमी ठेवणार 0-1. SMT कशासाठी म्हटलंय बघा, युज्ड फॉर मल्टी प्रोसेसर कम्युनिकेशन. आपल्याला इथे मल्टी प्रोसेसर कनेक्ट करायचं आहे का नाही, आपल्याला एकाच सिंगल कंट्रोलर साठी आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे हा बिट आपण नेहमी ठेवणार 0. ठीक आहे, आता मला सांगा, तुम्हाला ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करायचं आहे तर REN 1 ठेवणार का 0 ठेवणार? लवकर बोला. REN 1 ठेवायचा का 0 ठेवायचा? बरोबर, ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करायचं म्हणजे REN ठेवणार 1. बरोबर. आता मला सांगा, T-bit RBit काय ठेवायचा? T-bit RBit काय ठेवायचा? बोला. T-bit RBit आपण व्हॅल्यू टाकतो का नाही, त्यामुळे आपण ठेवताना 0च ठेवणार आहे. बरोबर. हा 1 वगैरे काय असेल तो कधी होणार आहे, जो बीट ट्रान्समिट होईल, ट्रान्समिट होताना तो व्हॅल्यू इथे येईल. ठीक आहे, इथं ट्रान्समिट होताना येईल, इथं रिसीव्ह होताना येईल. आपल्याला काय घेणं नाही, आपण स्टार्टिंगला नेहमी 0 ठेवणार. TIR आहे, आपण 1 करू शकतो का नाही, तर आपलं काम काय असेल, 0 ठेवायचं, म्हणजे कोणताही ट्रान्समिट झालं नाहीये, कोणताही रिसीव्ह झालं नाहीये. तुम्ही एक तर काय करू शकता, मग हे प्रत्येक पर्टिक्युलर बिटला तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता, म्हणजे SM0 ला 0 करा, कारण की हा बिट ऍड्रेसेबल आहे. तुम्ही या बिटला 0 करा, याला 1 करा, याला 1 करा, असं तुम्ही करू शकता. किंवा सिंपल काय, हा 8 बिट काय झाला बघा, 0-1-0 म्हणजे झाला 5, 0-0 झाला 0, म्हणजे आपलं काम काय असेल आता, सिंपल काय करणार, एस्कॉन इज इक्वल टू 0x50, म्हणजे हा तुम्हाला डायरेक्ट काय सांगणार, काय केलं तुम्ही, सिरियल मोड 1 सिलेक्ट केलेला आहे. कळलं का? म्हणजे प्रोग्राम करताना तुम्हाला महत्वाचं काय आहे, एस्कॉन नेहमी तुम्हाला हा वापरायचा आहे, आणि याचबरोबर तुम्ही टायमर वापरणार आहे का नाही, टायमर वापरावं लागणार आहे का नाही. टायमर वापरावं लागणार आहे का नाही. अरे बोला, टायमर वापरावं लागेल का नाही. हो लागेल. बरोबर. पण टायमर कोणत्या मोड मध्ये वापरतो आपण, तर टायमरचे आपण सांगितलं होतं, बॉर्डर जनरेशन करताना आपण टायमर 1 इन मोड 2च वापरतो. म्हणजे पुन्हा तुम्हाला टी मॉड मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्हाला टाकावं लागेल 0x20, आणि बॉड रेट किती आहे त्यावरून तुम्हाला TH1 मध्ये व्हॅल्यू टाकावं लागेल त्या टेबल मधलं कोणता तरी एक. ठीक आहे, त्यामुळे टायमरच्या सिरियल कमिशनच्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये हा एस्कॉन 50 टीमॉड 20 हे फिक्स असणार आहे. ठीक आहे, बाकी ठराविक थोडेफार काहीतरी चेंजेस असतील ते आपण बघूया काय असणार. ठीक आहे, तर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का. ऐश्वर्या, आयशा, क्लिअर झालं का. रुचा एकटीच आन्सर देते, म्हणजे तिला कळलेलं असणार आहे, बाकीच्यांना कळलं का. ठीक आहे, तर हे तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही प्रोग्राम लिहू शकणार नाही, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. ठीक आहे, तर उद्याच्या लेक्चरला आपण प्रोग्राम घेणार आहोत, सिरियल कम्युनिकेशनचे ट्रान्समिशन रिसेप्शन दोन्ही प्रोग्राम घेणार आहोत. ठीक आहे, शक्यतो जरा उद्या जास्त वेळ चालेल लेक्चर, बघूया. ठीक आहे, उद्यापासून याच्यावर प्रोग्राम चालू होतील बघा, हे आपण बॉर्डर जनरेशन असं म्हणतो. ठीक आहे, डिवाइड बाय n जो असेल तेवढा तुमचा बॉर्डर असेल, 280 डिवाइड बाय 3 केला, मिळेल 9600. ठीक आहे, डिवाइड केला 6 ने मिळेल 4800, डिवाइड केला 12 ने मिळेल 2400, डिवाइड केला 24 ने मिळेल 1200. ठीक आहे,
हे तुम्हाला म्हटलेलं तेच प्रोग्राम हे असेंब्लीचा आहे. उद्या आपण सी मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सोपा आहे प्रोग्राम, काही जास्त अवघड नाही. नेहमी तुम्हाला सेम व्हॅल्यू राहतो. आधी म्हटलं तुम्हाला डिमोडेशन नेहमी काय करतो आपण 20 टाकणार आणि टायमरवर ऑटो मोड मध्ये पाहिजे. आणि एसकॉन नेहमी व्हॅल्यू काय असेल 50H. का ते आपण बघितलेलं आहे, सगळ्या व्हॅल्यूतून बघितलेलं आहे किती व्हॅल्यू असणार आणि का असणार आहे. ठीक आहे, तर उद्या आपण याच्यावर प्रोग्राम बघणार आहोत. ठीक आहे, थांबूया तिथे. तर उद्या पुन्हा 6 वाजता क्लास असेल. ठीक आहे, जरा 5-10 मिनिट पुढे माग होईल काही वेळा. ठीक आहे, पण 6ला शक्यतो तयार राहा. ठीक आहे, आम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, नाहीतर एंड करूया.